मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। की येत्या 2 सप्टेंबरला महाराष्ट्राचे लोकनेते नाथाभाऊ हे वयाची 74 वर्ष पूर्ण करून 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर 40 वर्ष ज्यांनी अधिराज्य गाजवलं, मग ते सत्ताधारी म्हणून असो अथवा विरोधी पक्षनेता म्हणून असो, त्या नाथाभाऊंकडे आम्ही राजकीय दृष्टीने न पाहता आध्यात्मिक दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना आम्ही विद्यापीठ म्हणतो, त्या नाथाभाऊंनी जे काम केलं त्याबद्दल म्हणून त्याचं उत्तरही होण्यासाठी म्हणून हा कृतज्ञता सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि ज्याला नाव आपण दिलेलं आहे अमृत महोत्सव समारंभ। यामध्ये 2 भाग आपण केलेले आहे। 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आपण भागवत सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि 30 ऑगस्टला म्हणजे 30 ऑगस्ट 2026ला सकाळी 10 वाजता अमृत महोत्सव सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे। जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कोणी ना कोणी ज्यांच्याशी आमच्याशी चर्चा झाली ते प्रत्यक्ष या ठिकाणी येणार आहे। मुख्यमंत्री महोदय आहे, आदरणीय शरद पवार साहेब आहेत, हरिभाऊ बागडे आपले राज्यपाल साहेब आहेत, माननीय नितीनजी गडकरी आहे, केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब आहेत, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांचा प्रत्यक्ष नाथाभाऊंशी पण चर्चा झाली आहे, त्यांनी पण येण्याचं आपल्याला हो म्हटलेलं आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे स्वतः नाथाभाऊ गेलेले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते पण येणार आहेत। याशिवाय केंद्रातले एक 4 मंत्री, महाराष्ट्रातले जवळपास 12-13 मंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष, म्हणजे याच्यामध्ये जसं प्रमुख 6 पक्षांचे प्रतिनिधी आहे तसं माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडीच्या वतीने त्यांनी पण येण्याचं या कार्यक्रमाला आपल्याला कबूल केलेलं आहे। माजी सभापती विधानसभेचे म्हणजे राम शिंदे साहेब आहेत, सचिन अहिर साहेब आहेत, हे पण याच्यामध्ये आहे। आणि विशेष करून आत्ता बाईंनी त्या पद्धतीने सांगितलं की आपल्या जळगाव जिल्ह्यातले पण सगळेच सन्माननीय आमदार मंत्री महोदय यांना आम्ही आवर्जून आमंत्रण दिलेलं आहे। सगळ्या आपल्या जिल्ह्यातले माननीय आमदार आणि मंत्री महोदयांना की आपला जिल्हा राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगली परंपरा घेऊन पुढे आलेला आहे। याच्यामध्ये हा कार्यक्रम राजकीय नाही, पण ज्या नाथाभाऊंनी 40 वर्ष जनतेची खऱ्या अर्थाने लोकसेवा केली, ज्यांनी 40 वर्ष राजकारणावर अधिराज्य गाजवलं, त्या नाथाभाऊंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सोहळा आहे। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।